आमच्या जितू भाऊला भूक लागलेली आहे. जितू भाऊ म्हणे जेवायला बाजूच्याच हॉटेलमध्ये घ्या. CNG भरलं तर बाजूच्या हॉटेलमध्ये एवढी गर्दी आहे की आता इथं जेवायचं की नाही हा प्रश्न पडला. एवढ्या गर्दीत कुठं जायचं का जितू भाऊ? खरंच हॉटेल गारवा आहे म्हणून सगळं चांगलंच मिळालं असतं थोडी. गारवा बिर्याणी भंगार आहे आपली. गारवा हॉटेल कसं काय चांगलं असणार आहे? हे थोडंसं पुढं मग जेव. हे थोडंसं पुढे गेलं टेम्पोनी आणि पंढरपूर. फक्त 120 किलोमीटर राहिले मित्रांनो पंढरपूर. सुपरफास्ट ड्रायव्हर आहे आपल्याकडे डायरेक्ट खतरनाक. जितू भाऊ नाम तो सुना ही होगा. सगळ्यात जास्त त्रास झोपून झाला. एकच तास जास्त तुम्ही त्या घोड्या आणि भाऊ असंच हायवे तो. तू मगाचा तो स्टंड नाही पाहिला तो. समोरून डायरेक्ट रॉंग साईड. त्याला ती साईड होती पण तो इकडून गेला मला लाईट देऊन स्पीडने 100च्या स्पीडने. तिथे कोणतं डाळ बाटीच होतं का त्याच्या समोर जायचं. आपण जेवलो होतो मागचं. हां माहित आहे ते पुढे थोडं राजस्थान ढाबा नाव द्यायचं. हां राजस्थानी ढाबा वगैरे असं असेल. थांबव मस्त पैकी. असं राजस्थानी ढाबा बघितला मित्रांनो. ढाब्यावरचं जेवण चांगलं असतं म्हणून आणि फ्रेश बनवून देतात ते बाकीच्या हॉटेल्सपेक्षा. जेवायला बसू थोड्या वेळात. अभी गाडी तेरा भाई चला गया. छान होतं जेवण. शेव मसाला घेतला आम्ही. बेंगन मसाला घेतला. बेंगन मसाला आमच्या सेम आबाबाईसारखा. त्याला कळून गेलं मला काय म्हणायचं. पिचपिचा. ही एक एडी गांड आणि जाडी गांड. आपली चार्जिंगची पेन लावते का मग? आमचे 2 कार्यकर्ते झोपले मित्रांनो. नुसतं एन्जॉय करतात फक्त आमचे जितू भाऊ ना आबा भाऊ. बस. पंढरपूर 1 तासात पोहोचून जाऊ. रस्ता थोडा खराब आहे. सिंगल रस्ता आहे पुढे आल्यानंतर. फायनली पोचलोय पंढरपूरला. रूम शोधतोय आणि मग 1-1.5 तास आराम करून दर्शनाला जाणार. आमची पंढरपूर नगरी विठ्ठलाची. चला मित्रांनो रूम बघायला चाललोय वरती. सगळे बसतील का? आमचा जिथं बोलून शिकलो सेल्स टाकले ना तुम्ही पिओ. आम्ही नाही एकदम काल माझ्या आधीच तब्येत बरं नाही गावाला आलोय.
आहे योगेशला जाऊन बघा. आणि ऐका ना कुणाल साहेब, अहो तुम्ही पिओ टाकली ना थोडं रिटर्न घेत जा एखादी 10 दिवस 4 दिवस 5 दिवस, कारण का इमिजिएट तुम्ही पिओ टाकले का मग बॅक करायचं असेल तर कसं आहे ठीक आहे 10 दिवस पिओ टाकली करून बरोबर ठीक ऑटोमॅटिक आहे. चांगली क्लिअरिटी. पीसी का तू गेला का मध्ये बसलो जास्त काय घालतं का? तुझं बोललो 1000 म्हणजे बाकीचं काढून मला काय पैसे पाठवून मी इथं पण घालतो घालतो दर्शन रांगेला लागलो मित्रांनो. 2-2.5 तासात दर्शन होईल. 10ला 3 पाकिट 10ला 3 पाकिट या लेमन 10ला 3 पाकिट 10ला 3. चला मित्रांनो, दर्शन घेऊन निघालोय आता. रात्रीच दर्शन घेतलं, आराम केला रात्रभर. आता नाशिककडे रवाना झालोय. बाकीचा व्हिडिओ तुम्हाला तुझी ती घेतली रस्त्यात दाखवतो. देवाच्या दर्शनाला जेवढा वेळ लागला नाही ना, तेवढ्या CNG साठी लागतो. सगळा भिकारीपणा करून टाकलाय सरकारने. भिकाऱ्यासारखं फक्त उभं राहायचं लाईनीत. नका घेऊ रे CNG गाड्या. 10-10 लाखाच्या गाड्या घेऊन लाईनीत उभं राहायला लागतं. नगर किती किलोमीटर आहे इथून? 19 किलोमीटर इथून नगरचं अंतर बाकी आहे. खालचा पंजाब ढाब्याला थांबलोय जेवायला राहुरीच्या पुढे. आता इथून निघूया नाशिकला. छान जेवण होतं पंजाबी स्टाईलमध्ये. फूड क्वालिटी पण छान होती. चला आता निघू आपण नाशिकला. नमस्कार मित्रांनो, आता आपण लागलो परतीच्या प्रवासाला. पंढरपूरवरून परत नाशिककडे. आता संगमनेरपर्यंत पोहोचलोय. हॅलो, आता नांदूर शिंगोटीच्या पुढे भेटा. 2 तासात आपण आपल्या काय ग घरी पोहोचून जाऊ.
चाललोय संगमनेरवरून नाशिककडे.